नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे, ज्यामध्ये जर तुम्हाला कामगार कल्याण मंडळाचा फॉर्म भरायचा असेल तर मेंबरशिपला कसं अप्लाय करायचं व तसेच फॅमिली मेंबर कसे ॲड करायचे ते आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांना देखील शेअर करा व तसेच आपल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाची जी प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टला देखील ॲक्सेस करा, जेणेकरून त्यामध्ये ज्या नवीन स्कीम येतील व आपण त्यावर जे व्हिडिओ बनवणार आहोत त्याबद्दल तुम्हाला अपडेट मिळेल। आता सध्या 3च व्हिडिओ आहेत, यानंतर आपण बरेच व्हिडिओ यामध्ये टाकणार आहोत। चला तर व्हिडिओ सुरू करूया। सुरुवातीला तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे। या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील मिळून जाईल। या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथे मेंबरशिपवरती क्लिक करून न्यू मेंबरशिपवरती क्लिक करायचं आहे। सर्वात प्रथम तुमच्याकडे हा लीन नंबर असणे गरजेचं आहे। जर तुमच्याकडे लीन नंबर नसेल तर तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये जाऊन किंवा जवळच्या कामगार कल्याण ऑफिसमध्ये जाऊन तो घेऊ शकता। ज्यांनी मागच्या वर्षी फॉर्म भरले होते, बऱ्याच जणांच्या अकाउंटमध्ये असं दाखवत आहे की ते रिन्यूवरती क्लिक केल्यानंतर जेव्हा आपण लीन नंबर टाकतो व गेट डिटेलवरती क्लिक करतो तर प्लीज एंटर व्हॅलिड मेंबरशिप कोड असं येत आहे। तर त्यांनी देखील न्यू मेंबरशिपवरती क्लिक करून ही मेंबरशिप घ्यायची आहे। यात कोणताही प्रॉब्लेम येत नाही, तुम्ही न्यू मेंबरशिप घेतली तरी चालेल किंवा ज्यांनी मागच्या वर्षी दुसऱ्या सेंटरवर फॉर्म भरला होता यावेळेस दुसऱ्या सेंटरवर फॉर्म भरायचा आहे ते देखील न्यू मेंबरशिप घेऊ शकतात। तर सुरुवातीला आपण इथे लेबरची न्यू मेंबरशिप घेणार आहोत। इथे लेबरचा ऑप्शन आहे, इथे लेबरवर क्लिक करायचं व नंतर न्यू मेंबरशिपवरती क्लिक करायचं। इथे लीन नंबर टाकायचा आहे। लीन नंबर टाकल्यानंतर इथे गेट डिटेलवरती क्लिक करायचं। त्यानंतर तुम्हाला अशी विंडो दिसेल, यामध्ये तुम्हाला इथे तुमचा फोटो अपलोड करायचा आहे। यानंतर तुमचं डिस्ट्रिक्ट हे टाकायचं आहे व डिस्ट्रिक्ट टाकल्यानंतर इथे ऑटोमॅटिक डिव्हिजन देखील येऊन जाईल। इथे सर्कल देखील सिलेक्ट करायचं आहे, तुमचं जे सर्कल असेल ते। त्यानंतर तुम्हाला सेंटर निवडायचं आहे। सेंटर निवडताना अगोदर सेंटरला भेट द्या किंवा सेंटरशी कॉन्टॅक्ट करा, कारण की आपण जेव्हा मनाने इथे सेंटर टाकतो बऱ्याच वेळेस तिकडून आपल्याला मेंबरशिपसाठी अप्रूव्हल मिळत नाही व किंवा त्यांचा क्रायटेरिया वेगळा असतो की अगोदर व्हिजिट करून किंवा फॉर्म तिथे देऊन मेंबरशिप अप्रूव्ह करून घ्यायची असते। त्यामुळे अगोदर सेंटरवरती जा व त्यानंतरच मेंबरशिपला अप्लाय करा। त्या सेंटरचं नाव काय आहे, इथे आता ज्यानुसार नाव आहे ते नावं त्यांना विचारायचं आहे की त्यांचं कोणतं नाव आहे ते इथे टाकायचं आहे, तेव्हाच त्या सेंटरला तुमचा फॉर्म जाईल व तो अप्रूव्ह केला जाईल। व या अगोदर तुम्हाला ऑफलाईन प्रिंट देखील द्यायची आहे का नाही हे देखील त्या सेंटरवर विचारायचं आहे व नंतरच त्या सेंटरला तुमचा फॉर्म हा जमा करायचा आहे किंवा ऑनलाईन जर फक्त असेल तर ऑनलाईन जमा करायचा आहे। सेंटर क्लिक केल्यानंतर इथे मेंबरचा जो की एम्प्लॉई आहे त्याचा पासपोर्ट साईज फोटो हा इथे अपलोड करायचा आहे। इथे नाव ऑटोमॅटिक आलेलं असेल जसं कंपनी दिलेलं असेल, यामध्ये काही चूक असेल तर तुम्ही एडिट करू शकता, पण चूक ही मेंबरशिप अप्रूव्ह करायच्या अगोदरच एडिट करता येते। जर एकदा मेंबरशिप अप्रूव्ह झाली तर आपल्याला ती चेंज करता येत नाही, त्यामुळे इथे भरताना सावकाश फॉर्म भरायचा आहे व पूर्ण डिटेल चेक करूनच भरायचं आहे। इथे नाव टाकायचं आहे, नंतर पॅरेंट्स नेम हे टाकायचं आहे। डेट ऑफ बर्थ ही आधार कार्डवर असेल किंवा कंपनीच्या ID वर जी असेल तीच टाकायची आहे। यानंतर आधार कार्डचं इथे ॲड्रेस टाकायचा आहे, सध्या कुठे राहता ते ॲड्रेस टाकायचा आहे। यानंतर इथे जेंडर ऑटोमॅटिक असेल, चुकीचं झालं असेल तर ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे बरोबर। यानंतर इथे मॅरिटल स्टेटस टाकायचं आहे। त्यानंतर लेबरचं क्वालिफिकेशन हे इथे टाकायचं आहे, कारण की इथे लेबरची मेंबरशिप आपण घेत आहे तर इथे लेबरचं क्वालिफिकेशन टाकायचं आहे। इथे क्वालिफिकेशनमध्ये बघा 1ली ते 5वी, इथे पहिलीच्या खाली ऑप्शनच नाही, म्हणजे कोणी जरी शिकलेलं नसेल तर 1ली ते 5वी इथे नॉर्मली सिलेक्ट करा। यानंतर इथे काय वर्क करता ते देखील इथे आपल्याला टाकायचं आहे। इथे नाही टाकलं तरी चालेल, जे रेड स्टार आहेत तेवढे जरी तुम्ही फिल केले तरी तुमची मेंबरशिप अप्रूव्ह होईल। इथे जर माहीत असेल तर ते बी देखील टाकू शकता, नसेल माहीत तर एम्प्टी सोडून द्या। नंतर इथे इन्कम स्लॅब ही अप टू 2 lakhs जे असेल ते टाकून द्या। तुमच्या पेमेंट स्लिपवर जी पेमेंट दिसते त्यानुसार इन्कम स्लॅब हा इथे टाकून द्यायचा आहे। नंतर इथे हँडिकॅप असाल तर यस, नसेल तर नो। नंतर इथे मोबाईल नंबर, ईमेल ID हा टाका, कारण की बऱ्याच वेळेस मोबाईलवर OTP येत नाही तर ईमेल ID वरती OTP येईल, त्यामुळे ईमेल ID टाका। नंतर आधार कार्ड नंबर टाका। यानंतर इथे तुम्हाला 2 गोष्टी या अपलोड करायच्या आहेत, आधार कार्ड नंबर
जर मागच्या वर्षी अप्लाय केला असेल तर इथे ऑटोमॅटिक आलेला असेल, नसेल आला तर तुम्हाला इथे स्वतः टाकायचं आहे. त्यानंतर इथे आधार कार्ड हे अपलोड करायचं आहे व त्यानंतर इथे तुम्हाला करंट पे स्लिप ही अप्लाय करायची आहे. जर डिसेंबर महिना नेमका झाला असेल तर डिसेंबरची द्यावी लागेल आणि जर डिसेंबर अजून आला नाही सध्या तर आता जून महिन्याची द्यावी लागेल. जी लेटेस्टवाली असेल ती तुम्हाला इथे अपलोड करायची आहे. इथे अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथे प्रिव्ह्यूवरती क्लिक करून प्रिव्ह्यू देखील करता येईल. इथे अजून अपलोड केली नाही मी, इथे प्रिव्ह्यू बघून तुम्हाला ती चेक देखील करता येईल. आता हे आपण पूर्ण डिटेल भरून घेऊया, त्यानंतर इथे सबमिट आणि पे करूया. इथे तुम्हाला फोटो अपलोड करताना ह्या 100 KBच्या आतच अपलोड करायचा आहे. तुम्हाला जर फोटोची साईज चेंज करता येत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही रिसाईज कशी करायची यावर आपला पूर्ण एक व्हिडिओ आहे, ते देखील पाहू शकता. यानंतर ही पूर्ण डिटेल भरल्यानंतर तुम्हाला इथे सबमिट आणि पेवरती क्लिक करायचं आहे. इथे डेटा सेव्हचा सक्सेसफुलचा मेसेज येईल, तुम्हाला इथे ओके करायचं आहे. त्यानंतर इथे पेमेंटचा ऑप्शन यावरती क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्हाला 15 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. तुम्ही डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग किंवा UPI ज्याने तुम्हाला चांगलं वाटेल त्याने तुम्ही तो पेमेंट कंप्लीट करू शकता. इथे आता आपण क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डने पेमेंट ही करणार आहोत. इथे सुरुवातीला डेबिट कार्डचा नंबर हा टाकायचा आहे किंवा जर तुम्ही क्रेडिट कार्डने करणार असाल तर क्रेडिट कार्डचा टाकायचा आहे. यानंतर इथे एक्सपायरी डेट ही टाकायची आहे कार्डची व नंतर तुम्हाला कार्डवर तुमचं जसं नाव असेल ते इथे टाकायचं आहे व नंतर इथे मेक पेमेंट फॉर 15 रुपीजवरती क्लिक करायचं आहे. यानंतर इथे प्रोसेस टू पेवरती क्लिक करा. यानंतर तुम्हाला अशी विंडो दिसेल, यामध्ये तुम्हाला तुमचं पेमेंट स्टेटस हे सक्सेस दिसेल. इथे तुम्हाला प्रिंटवरती क्लिक करून प्रिंट ही काढून घ्यायची आहे. पेमेंट केल्यानंतर जेव्हा तुम्ही इथे डबल लिंक नंबर टाकाल व गेट डिटेलवरती क्लिक कराल तेव्हा तुम्हाला इथे मेंबरशिप अप्रूव्हल पेंडिंग असं दिसेल. जोपर्यंत तुमच्या सेंटरवरून मेंबरशिप ही अप्रूव्ह होणार नाही तोपर्यंत याच प्रकारे तुम्हाला इथे नोटिफिकेशन दिसेल. या लेबरची मेंबरशिप घेतल्यानंतर तुम्हाला इथे लेबरच्या फॅमिलीची मेंबरशिप देखील ही घ्यायची आहे. पण या अगोदर जर तुम्हाला इथे लिंक नंबर टाकल्यानंतर इथे फॅमिलीची डिटेल दिसत नसेल, कोणीही ॲड केलेलं नसेल तर तुम्हाला इथे वरती लेबर लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. लेबर लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा लिंक नंबर इथे टाकायचा आहे व पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड माहीत नसेल, पहिल्यांदाच लॉग इन असेल तर फॉरगेट पासवर्डवरती क्लिक करून तुम्हाला इथे युजर नेम म्हणजे तुमचा लिंक नंबरच असतो, इथे लिंक नंबर टाकायचा व मोबाईल नंबर टाकायचा. OTP वरती क्लिक करून OTP टाकून तुमचा पासवर्ड हा फॉरगेट करायचा आहे. फॉरगेट पासवर्ड झाल्यानंतर इथे लिंक नंबर टाकून व पासवर्ड टाकून तो लॉग इन करायचा आहे. म्हणजे लॉग इन सक्सेस दिसेल व तुमचं अकाउंट हे लॉग इन झालेलं असेल. तुम्हाला नंतर इथे प्रोफाईलमध्ये यायचं आहे, ॲड अपडेट लेबर डिपार्टमेंट यावरती क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्हाला इथे काही असे आडवे कॉलम दिसतील, यामध्ये 5 रो तुम्हाला दिलेले आहेत. यामध्ये तुम्हाला जर 5 मेंबरपेक्षा जास्त फॅमिली मेंबर असतील तर इथे ॲड रोवरती क्लिक करून रो ॲड करायचे आहेत व इथे जितके फॅमिली मेंबर ॲड करायचे आहेत ते इथे टाकायचे आहेत. इथे फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, नंतर लेबरसोबत यांचं नातं काय हे इथे टाकायचं आहे. यानंतर इथे डेट ऑफ बर्थ, जेंडर, नंतर मोबाईल नंबर, त्यांचा आधार नंबर व नंतर काम काय करतात म्हणजे स्टुडंट असाल स्टुडंट ते इथे टाकायचं आहे. या प्रकारे इथे पूर्ण टाकल्यानंतर इथे सेव्हवरती क्लिक करायचं आहे. तुमची पूर्ण फॅमिलीची डिटेल ही तिथे ॲड होऊन जाईल व नंतर तुम्हाला त्या मेन पेजवर दिसून जाईल. इथे नावं ॲड केल्यानंतर इथे लेबर, फॅमिली व नंतर न्यू मेंबरवर टाकून ते गेट डिटेल करायची आहे व नंतर एकाची म्हणजे पूर्ण फॅमिलीची मेंबरशिप घ्यायची आहे. इथे सिलेक्टवरती क्लिक करायचं आहे व इथे पुन्हा जशी आपण लेबरची डिटेल भरली होती तशी ज्या फॅमिली मेंबरची डिटेल आहे ती इथे पूर्ण तुम्हाला फोटो वगैरे सगळं टाकून लास्टला इथे एक अजून डॉक्युमेंट ॲड झालेलं आहे. इथे स्वतःचं आधार कार्ड, पे स्लिप तर आहेच, त्यानंतर रेशन कार्ड द्यायचं आहे किंवा एम्प्लॉईचं आधार कार्ड म्हणजे जे लेबरचं आधार कार्ड आहे ते तुम्ही इथे द्यायचं आहे किंवा तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर रेशन कार्ड द्यायचं आहे. बस तिसरं डॉक्युमेंट हे एक्स्ट्रा आहे, बाकी तीच प्रोसेस आहे. नंतर तुम्हाला तितकीच पेमेंट ही पे करायची आहे. या प्रकारे तुम्हाला तुमच्या पूर्ण फॅमिलीची मेंबरशिप व लेबरची मेंबरशिप ही घ्यायची आहे. मेंबरशिप घेतल्यानंतर वेगवेगळ्या स्कॉलरशिपसाठी कसा अर्ज करायचा त्यावर आपण पूर्ण व्हिडिओ बनवणार आहोत. तो व्हिडिओ आपल्या या प्लेलिस्टमध्ये देखील दिसून जाईल. व जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला त्याबद्दलची अपडेट मिळेल.
यानंतर सर्वसाधारण शिष्यवृत्ती व तसेच MSCITचा फॉर्म कसा भरायचा यावर आपण पूर्ण व्हिडिओ टाकणार आहोत. धन्यवाद.